नंदुरबार जिल्ह्यातील वाका चार रस्ता येथे शेतकरी संघटनेने आंदोलन करत शासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवलाय। गुजरातमधून येणाऱ्या कथित जनुकीय बदल गेलेल्या HTBT बियाण्यांवर कारवाईसाठी शासनाने विशेष पथकं तैनात केली असतानाच या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी HTBT बियाणांचं प्रतिकात्मक वाटप करत आम्ही HTBT बियाणं लावणारे शेतकरी आहोत अशी ठाम भूमिका मांडली। शासनाने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात, तसेच HTBT बियाण्यांबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। सर, आता जे काही आंदोलन झालं आणि त्यामागचा काय उद्देश होता आपला तेच थोडंसं आहे। सरकारने यंदा विशेष पथकं बनवलेली आहेत की गुजरातमधनं जे बियाणं येते ते जेनेटिकली मॉडिफाईड आहे, असे बियाणं पकडून देण्यासाठी त्यांनी मोठे विशेष प्रयत्न पथकं तयार केले आहेत। तर त्याचा निषेध म्हणून उघडपणे आज मी गुजरातमधलं बियाणं आणलं आणि इथं सगळ्यांना वाटप केलं। ते लोक आपापल्या शेतामध्ये ते बियाणं लावतील, लावल्यानंतर त्याच्यामध्ये सांगतील की मी HTBTचा शेतकरी आहे। आणि या प्रसंगी आम्ही हे जे कृषी खातं आहे आणि याचं जे संचालक पद आहे या कृषी खात्याचं, खास करून निविष्ठा आणि गुणनियंत्रण, तर त्यांना सल्ला द्यायचा आहे की अवगुणाचं नियंत्रण करावं लागत असते, गुणाचं नियंत्रण करत नसतात। तेव्हा हे उरफाटेपणे सगळं सरकार का विचार करते हा मोठा प्रश्न शेतकरी संघटनेच्या पुढे पडला आहे।